लालपरी दिसलेली आहे. नाही, लालपरी मॉडर्न झाली आहे. गाडी स्टार्ट कर. जायचं म्हणल्यावरती फुल मॅटर आहे मित्रांनो. नाही जाऊ शकत बाई, विश्वास नाही बसत आहे. पण ते एवढं ड्रीमी वाटतंय ना, म्हणजे असं एकदम शुभ सकाळ मंडळी. चावी दादा रूम मध्येच आहे. तर आता आपण निघालेलो आहे मित्रांनो. आता सकाळ सकाळी मस्त आंघोळ केली आहे गरम पाण्याने. आज उपवास ठेवायला तर नाही जमलंय, पण आता इथून पहिले मंदिरात जाऊन दर्शन करू आणि मग पुढचा प्रवास करू गाईस. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, वरंदा घाटाच्या लास्ट पॉइंट पर्यंत पोहोचायला आम्हाला ऑलमोस्ट संध्याकाळ झाली होती आणि त्यामुळेच आम्ही स्टे करायचं ठरवलं. आणि ते शोधता शोधता आम्ही डायरेक्ट महाड गावात येऊन पोहोचलो. महाड एक असं गाव जिथे पाऊल टाकताच इतिहास जिवंत होतो. जवळच उभा असलेला रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं गौरव सांगतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या चौदार ताळ्यावरचं सत्याग्रह जे मानवता आणि समानतेची ज्योत आजही उज्ज्वलत ठेवतो. आता दुसरा दिवस म्हणजे सकाळी उठून मस्तपैकी आलो आम्ही बाहेर. मस्त आम्ही मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलो होतो. काल भैरवनाथाचं मंदिर आहे आमशेतमधलं. म्हणजे तुम्ही बघू शकता इथून हा जो रस्ता आहे ना, तो नाणेमाची वॉटरफॉलकडे जातो. इथं समोर इंडस्ट्रियल एरिया वगैरे आहे. आपल्याला प्रॉपर मंदिरात जायला तर नाही भेटलं, पण रस्त्यामध्ये जे मंदिर भेटलंय तिथं दर्शन घेतलं. ही गोष्ट जर का तुम्हाला मॅक जिवंत आहे हे, आणि तूच काम केलंय भाई त्याचं. मी नाही केलेलं भाई, मी तिकडनं गेलोच नाही. मेन म्हणजे हे जे तुम्हाला दिसतंय मित्रांनो, हे सापाचं पिल्लू आहे. आणि इथं बघा लास्टला आहे ना, ते हलतंय, हालचाल चालू आहे त्याची. त्याला काहीतरी झालंय आणि त्याला डायरेक्ट चेंगरलंय कुणीतरी. वाईट वाटतंय, पण ठीक आहे, गेलो आता काही विषय नाही. हा मित्रांनो, हे मंदिर आहे आणि हे मंदिर बघा कसल्या कडक जागेवरती बनवलंय. एकदम असं जन्नतवाली फिलिंग येते मित्रांनो. असे पायऱ्या चढून जायचं वरती आणि समोरच मंदिर आहे. आपण दर्शन घेतलंय. आता आपण जाऊ डायरेक्ट नाणेमाची वॉटरफॉलला. तर कालच जायचं होतं, पण काल आपल्याला ऑलरेडी खूप जास्त उशीर झाला होता. शेवट म्हणजे वरंदा घाटच्या शेवटच्या पॉईंटला पोचायला आम्हाला 4:30 वाजलेले, 4:30-5. आणि मग तिथून पुढं नाणेमाचीला जाण्यासाठी अलाउड नसतं, कारण रात्रीच्या टायमिंग तुम्ही दिवसामध्ये नीट पोचू नाही शकत तिथं. रात्रीचं कसं जाणार आहे. तर आता थोडंसं पेटपूजा करतो काहीतरी. मेरे पे आळ घेतलाय तुम्ही. पेटपूजा करतो आम्ही आणि जातो गाईस नाणेमाची वॉटरफॉलला. आपलं गाव आहे रे हे, काळीच गावाची इंडस्ट्रियल एरिया आहे मित्र. काळीच कोंड नावाचं गाव आहे. म्हणजे हे गाव रायगडाचं काळीज आहे मित्रांनो. जस्ट किडिंग. मंदिरमध्ये दर्शन घेऊन जसं आम्ही निघालो तसं आम्हाला कळलं की जो प्लॅन आम्ही दोघांनी केला होता तो न कळत डायरेक्ट बॅन झाला होता. 2 घासामध्ये 2 वडापाव खाऊन आता आम्ही इथून निघणार आहे. आता जिथं आम्ही थांबलोय, हे जे काका आहेत त्या काकांनी सांगितलं की नाणेमाची वॉटरफॉल जो आहे तो बंद आहे. तिथं कमीत कमी 20 ते 25 पोलीस लावलेले आहेत आणि आम्ही तिथं चाललो होतो नाणेमाचीला, नाणेमाची वॉटरफॉलला. आणि 7 साडा वगैरे जर का तुम्ही रूल्सचं उल्लंघन केलं तर ते डायरेक्ट तुम्हाला फाईन मारणार आहेत असं काकांनी सांगितलं आहे. आणि ऑलरेडी खूप लोक गेलेले आहेत त्या साईडला जे परत येतात आहेत. तर आम्ही असं डिसाईड केलं की इथून परत रिटर्न जाऊया, वरंदा घाट एक्सप्लोअर करू प्रॉपर. आणि वडापाव खातो इथं, वर्ल्ड्स स्मॉलेस्ट वडापाव हिअर. भाई असलं कडक झाड आहे मित्रांनो. तर आम्ही आता नाणेमाचीच्या रस्त्यावरती ते काका आम्हाला बोलले की बाबा तुम्ही नाणेमाचीला जाऊ नाही शकत,
तर आता आम्ही इथं स्टॉप घेतला आहे. नाश्त्याला सगळं हॉटेल वगैरे सगळं शोधलं, पण आम्हाला ऑलमोस्ट नाणेमाचीचं खाली आल्यावरती कळतं आहे की इथं पोलिसांचा बंदोबस्त आहे. आज आहे संडे आणि संडेला तिथं पोलिसांचा असला बंदोबस्त आहे. लिटरली ती पिंजऱ्यावाली जी मोठी बस असती ती वरती हे केलेली आहे आणि तिथं नाही जाऊ शकत. हा तैनात केले पोलिसांना तिथं. 40-50 पोलिस आहेत. तर त्यामुळं सॅटर्डे संडेला येऊ नका मित्रांनो, येऊच नका इथं. तर आता आम्ही थांबलो इथं मस्तपैकी गावात आणि इथून ह्याच जागेवरती चहा वगैरे घेतलाय मित्रांनो. चहा पिऊया आणि मग जाऊया आपण. मामांमुळे आपल्याला कळलं की नाणेमाची बंद आहे, त्यांनी माहिती दिली. नाहीतर आपलं आज पावती बिवती सगळं फाटणार होतं मित्रांनो. पण तुम्ही नाराज होऊ नका, कारण आम्ही असंच घरी जाणार नव्हतो. आणि याच कॉन्फिडन्सनी मी गाडी डायरेक्ट बाजूच्या शेतात टाकली, कारण असेच तर हिडन जेम सापडतात. तर आता जाऊया. लालपरी दिसलेली आहे, नाही लालपरी मॉडर्न झाली आहे. आम्हाला असला कडक स्पॉट सापडलेला आहे इथं नाणेमाचीवरतून परत घरी जाताना. ह्या रस्त्यावरती आम्ही आता, अरे बापरे, इथं बघा हो मांडी घालून बसलाय मित्र तिथं. आता मी पण जातो खाली. आणि तिथं जेवढे पण शेत आहे तिथं पूर्ण राईस वगैरे लावलाय, म्हणजे भाताची शेती होती मोस्टली रायगडमध्ये आणि कोकणामध्ये पण. तर तिकडून सगळं शेतांमधून पाणी येते आणि इथं असं त्याचा छोटंसं बांध किंवा ओढ्यासारखं झालेलं आहे आणि असं मस्त थंडगार पाणी आहे. आपण जाऊन बसू आता मस्त पाण्यामध्ये पाय सोडून. हे बघू शकता किती स्वच्छ पाणी आहे मित्रांनो. भाऊ आपले डायरेक्ट मांडी घालून बसलेले आहेत मध्ये. मस्त वाटतंय भाऊंला पाण्यामध्ये जाऊन आल्यावरती. एकदम फ्रेश झालाय भाऊ. आता जाऊ मित्रांनो त्या साईडला जाऊ, कारण हा ओढा त्या साईडला पण आहे. आणि तिथं आहे पॅडी, जो की गाडी आणि जॅकेटवरून त्रस्त आहे यावेळेस. त्यामुळे त्याला एन्जॉय करायचा काही एक मूड त्याच्या तोंडावर दिसत नाहीये. फक्त चिंता आणि चिंता एवढंच जमतं पॅडीला आणि घरच्यांना. त्यामुळे त्याचा आणि माझ्या घरच्यांचं जास्त पटतं. गजब बेइज्जती. मित्रा बदल स्वतः, जरा कर बदल स्वतः, गरज आहे तुला. ये इकडं तिथं नाही, तिथं चल पुढं एकदम एजवर जाऊ भाई आपण. हा दाखवून दे भाई. ती भाऊ खाती तर मग आपण का नाही खायचा. चिडलेत कारण पुढं एक स्त्री त्या पुलावर थांबून भाऊ खाते. मग कसा आहे सिनेमॅटिक. थांब खतम. याच हिडन जेम वरती पुढच्या 6 महिन्याचे फोटो काढले आणि परत वरंदा घाटाकडे निघालो. ऐकायला तर खूप एक्साइटिंग वाटतंय ना, पण जसं दिसतं तसं नसतं मित्रांनो. वरंदा घाटात जसा पाऊल ठेवला, पाऊस आमच्यावर डायरेक्ट बरसो झाला होता. इतका डेंजर की गाडी चालवणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल झालं होतं. वरंदा घाटामध्ये ऑलरेडी तिथं खाली पाटी लावलेली आहे की बंद आहे म्हणून. आता आपल्याला जाण्यासाठी हा एकच रस्ता आहे, ह्याच रस्त्याने आपल्याला जायचं आहे. आणि ऑलरेडी असला डेंजर पाऊस चालू झालाय की माझ्या अंगामध्ये असं एक पण पार्ट नाही जो भिजला नाही. तुम्ही समजून घ्या. खतरनाक वारा आहे मित्रांनो. 150 ते 200 किलोमीटरच्या स्पीडने वारं जात आहे मंडळी. तुम्ही बघू शकता. किल्ले कावळ्यागड म्हणून लिहिलेलं इथं. एकदम छोटीशी पाटी आहे, पण इथं जायचं म्हणल्यावरती फुल मॅटर आहे मित्रांनो. नाही जाऊ शकत बाई.
विश्वास नाही बसत आहे, पण ते एवढं ड्रीमी वाटतंय ना, म्हणजे असं एकदम जे गवत आहे ते पूर्ण असं हवेमुळं त्याचं मोशन बघा मित्रांनो कसं दिसतंय बघा ते स्लो मोशनमध्ये. असं वाटतं रे की गडावरती हिरवे हिरवे असे केस आलेले आहेत आणि ते पूर्ण असं हवेने डोलतात आहेत बघा. हा आपला लास्ट स्पॉट होता वरंदा घाटामधला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो. जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. तर मी तुमचा होस्ट प्रज्ञेश सायनिंग ऑफ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.